काय घडतं हे बघणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र ही सध्याची ताजी दृश्य आपण बघतोय। सुनेत्र पवार यांची गटनेतेपदी निवड झालेली आहे। खरं तर बैठक सुरू आहे, त्या बैठकीमध्ये त्यांची गटनेतेपदी निवड झालेली आहे। सुनेत्र पवार आज उपमुख्यमंत्री पदाच्या शपथ घेतील। सुनेत्र पवारांचा संध्याकाळी 5 वाजता शपथविधी सोहळा पार पडेल। अत्यंत साध्या पद्धतीने हा शपथविधी होणार आहे आणि सुनेत्र पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरणार आहेत। विधिमंडळाच्या आतली हे दृश्य आपण बघतो, ज्या दरम्यान सुनेत्र पवार या पोहोचलेल्या होत्या। त्यांनी अजित पवार यांना पहिली श्रद्धांजली वाहिली आणि त्यानंतर त्यांनी ही बैठक खरं तर सगळ्यांकडून सुरू झाली आणि त्या जेव्हा पोहोचल्या होत्या या बैठकीमध्ये त्याची ही दृश्य आपण बघू शकतोय। पुढारी न्यूजची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत। चर्चा सुरू होत्या, अशी चर्चा आता सुरू झालेली आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जयंत पाटील आपल्या सोबत आहेत। साहेब, काय सांगाल, तुमच्या आणि अजित पवारांची 10 वेळा बैठका पार पडल्या होत्या, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करण्यासंदर्भात चर्चा सुरू होती। चर्चा सुरू होती नाही, चर्चा पूर्ण झालेली आणि 17 तारखेला आम्ही त्याच्यावर शिक्कामोर्तबी केलेलं। जिल्हा परिषदेच्या निवडणुका आघाडी करून लढवायच्या आणि पुढच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या निकालानंतर ताबडतोबीनं आपण दोन्ही पक्ष मर्ज करायचे, अशी चर्चा आमची ठरलेली होती। काय नेमकं झालं होतं की कुठं माशी शिंकली आहे की ही तारीख पुढे गेली? जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आधी करायचं ठरलं होतं का त्यानंतर करायचं ठरलं होतं? नाही, त्यांनी जिल्हा परिषदेच्या आधीच नगरपालिकेच्या आधीच करायचा अशी पहिला प्रयत्न होता आमचा, पण नगरपालिका अचानक लागल्या, त्या संपायच्या आधीच महापालिका लागल्या आणि त्या संपायच्या आधीच जिल्हा परिषदा लागल्या। त्यामुळे मध्येच कार्यकर्त्यांना प्रचंड गोंधळ निर्माण करणं योग्य नाही, म्हणून जिल्हा परिषदेच्या आणखीन 1-2 कारणं आहेत त्याला, पण जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर आपण मर्ज करू असं आमचं ठरलं। शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधील बहुतांश आमदार हे त्याला सहमत होते, परंतु अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधील काही आमदारांचा विरोध होता, अशी जी माहिती समोर येते। नाही, अजितदादांनी मला सांगितलं की 40 पैकी 39 आमदार मी म्हणेल तसंच वागतील आणि मी एकदा निर्णय घेतला तर कुठलाही आमदार माझ्यापेक्षा वेगळी भूमिका मांडणार नाही, तुम्ही त्याची काही चिंता करू नका। आणि बरेच आमदार आमच्याशी बोलतात ना, त्यातल्या बहुसंख्य आमदारांनी उलट आग्रह धरला लवकर करा म्हणून दादा असताना। एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करण्यासंदर्भात चर्चा झाली होती, परंतु आज सुनेत्राबाईंनी उपमुख्यमंत्र्याची शपथ घेत आहेत, परंतु याबाबत पवारसाहेबांना कोणतीही कल्पना नाही असं त्यांनी स्वतःहून सांगितलं। ती मला कल्पना नाही, पण एकंदर तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे, त्यांनी निर्णय घेतलेला दिसतोय, त्याप्रमाणे पुढची कारवाई सुरू केलेली आहे त्यांनी। आता ज्यांच्यासोबत चर्चा सुरू होती ते अजित पवार आता हयात नाही आहेत, परंतु आता त्या पक्षातील कोणत्या नेत्यासोबत चर्चा सुरू आहे का? नाही, आता आमची कोणावर चर्चा सुरू नाही, कारण ही वेळ तशी नाही आहे। आपण सुतकात आहोत याचं भान ठेवून प्रत्येक गोष्ट त्या पद्धतीने पुढं जायचं असतं। आज एवढं प्रचंड दुःख महाराष्ट्राला झालं आहे, त्यांच्या कुटुंबियांना झालं आहे, त्यामुळे त्यात कुठले राजकीय पावलं उचलणं हे आज योग्य वाटत नाही। पण तिथले आज आमदार सगळे भेटत आहेत, त्यांची सगळ्यांची जर भावना असेल तर आजही त्याच्या बाबतीत सकारात्मक योग्य वेळी निर्णय घेता येईल आपल्याला। घडलेली घटना दुर्दैवी आहे, यावर ममता बॅनर्जी देखील प्रश्न उपस्थित केलेला आहे। हो, घटना मी तर कधी असा ॲक्सिडेंट झालेला पाहिलेलं नाही आणि प्रचंड आवाज विमानात येणं, त्यानंतर ते विमान खाली येणं असं तिथले सरपंच सांगतात, त्यामुळं ब्लॅक बॉक्स मिळाला की आपल्याला कळेल की काय नक्की विमानात बिघाड झालेला। नक्कीच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होण्यासंदर्भात जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये बैठका सुरू होत्या, चर्चा देखील झाली होती, परंतु आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची बैठक पार पडते, त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होणार की यामध्ये खंड पडणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। स्वप्नील पाटील, पुढारी न्यूज, सांगली।